विश्रामबाग पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना एका संशयित आरोपीला माधवनगर परिसरातून ताब्यात घेतला। चौकशीदरम्यान आरोपीने विश्रामबाग आणि सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या एकूण 4 चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली। आरोपीकडून या गुन्ह्यांमधील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कोकाटे आणि पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या CCTNS गुन्हा क्रमांक 233/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305-331-4 अन्वये दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू होता। यावेळी पोलीस कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल 559 प्रशांत माळी, पोलीस कॉन्स्टेबल 1017 आर्यन देशिंकर, पोलीस कॉन्स्टेबल 2042 योगेश पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल 916 गणेश बामणे यांना गोपनीय बातमीदारांकडून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीबाबत माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता संशयित आरोपी माधवनगर परिसरात आढळून आला। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली। चौकशी दरम्यान आरोपीने विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हा क्रमांक 232/2026, 233/2026 आणि 234/2026 तसेच सांगली शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हा क्रमांक 329/2026 या 4 गुन्ह्यांची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं। या सर्व गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे। आरोपीला विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 233/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305-331-4 अन्वये अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव करीत आहेत।